शिवरामला रात्री 9ला भेटलो. रात्रीच्या चंदेरी फसव्या प्रकाशाने गावाचे ओंगळ रूप झाकले होते. आकारांचे कठोर कोण सावल्यांनी दुर्मडले होते. तेथे नसलेली एक खोटीच रहस्यमयी झिलई गावाच्या वातावरणावर चढली होती. दिवसभरचे गावातले बरे वाईट वास आता कमी झाले होते व मधूनच एखाद दुसरी सुगंधाची लाट येऊन जात होती. अशा वेळी शिवरामच्या हॉटेलच्या लाकडी फळीवर बसून मी बडवे सावकाराची सर्व कहाणी ऐकली. शिवरामचा छाती भरून खोकला, दाढीतून व केसातून खराखरा फिरणारी त्याची बोटे, तोंडात सारखी कडक धूर ओकणारी विडी, रोमांचाला तडा देणारे हे सर्व उपस्थित असूनही ही हकीकत माझ्या मनाला जरा चटका लावून गेली. माझं मन अंतर्बाह्य ढवळून गेली. शिवराम तात्या बडवेंची हकीकत सांगत होता. तात्या बडवे गावात फारसे लोकप्रिय नव्हते, पण कोणता सावकार असा लोकप्रिय झाला आहे? सावकारांकडे पैशासाठी अजिजी करावी लागते म्हणून राग येतो व पैशासाठी सावकार दाराशी धरणे लावतो तेव्हा तर आणखीच राग येतो. पण तात्यांनी कोणाच्या रागा लोभाची फिकीर केली नाही व म्हणून गडगंज पैसाही जमवला आणि एके दिवशी सकाळीच हृदयविकाराचा झटका येऊन तात्यांनी हे जग सोडले. कोणी म्हणतात तात्या असे अचानक गेले नसते तर प्रसंगांना अशी दिशा लागली नसती. तात्या जर वाचले असते तर पुढे घडणारे प्रसंग टाळता आले असते. ते काही असो, तात्या गेले व त्यांच्या मागे त्यांची बहीणच घरात मोठी अशी राहिली. तात्यांची बायको एकुलत्या एक मुलीला, मीराला जन्म देतानाच गेली होती व आता मीरा 8-8.5 वर्षाची होती. आई बाबाचं छत्र आता चिच्या डोक्यावर राहिलं नव्हतं. तात्यांची बहीणही विधवा होऊन आपल्या मुलासह तात्यांच्या वाड्यात कायम राहायला आली होती. तिचा मुलगा चांगला मोठा होता, पण त्याला समज जरा बेताचीच होती. तात्यांनी घराची व मीराची जबाबदारी अगोदर बहिणीवरच सोपवली होती. ज्यांनी बडवे सावकारांची पत्नी पाहिली होती ते सांगत असत की मीरा ही आपल्या आईसारखीच दिसायला होती. शरीराची चण लहानच, रंग निमगोरा व तरतरीत चेहऱ्याची, पण मीराची खरी वाढ झालीच नाही. ती तशीच खुरटल्यासारखी राहिली. आत्याबाई जहाबाज होती व गावात कोणाचीही तिच्यापुढे शब्द काढण्याची हिंमत नव्हती आणि त्यात बडवे सावकारांनी अगोदरच आपल्या बहिणीच्या हातात कारभार सोपवला होता. मीराची ही आत्या आता तिच्यापुढे काय वाढून ठेवणार होती कोणास ठाऊक. मीराचा होत असलेला कोंडमारा उघड्या डोळ्यांनी पाहत राहणे एवढेच आता परक्या माणसाला शक्य होते. मीरासाठी काहीतरी करावे असे वाटूनही अनेकांना ते करता येत नव्हते. खेडेगावातली शाळा, त्या शाळेत जेमतेम वफापर्यंत ती शिकली. शाळेसाठी काय ती घराबाहेर पडली तेवढीच. इतर वेळी ती बरोबरच्या मुलीत मिसळलेली, खेळलेली कधीच दिसली नाही. 1-2दा तिला घरी भेटायला गेलेल्या तिच्या मैत्रिणी आत्याबाईंचा रागीट स्वभाव व घरातील एकंदर वातावरण पाहून परत काही मीराला भेटायला जायला धजल्या नाहीत. दिवस गेले, मीरा वाढू लागली. हळूहळू मीरा साडी नेसू लागली. तिच्याबरोबर तिचा आतेभाऊही वाढत होता, पण शरीराने त्याचे काय वाढ होत होती तेवढीच. त्याच्या बुद्धीची मर्यादा अर्धवटच राहिली होती. त्याच्या आईला त्याचे दोष कळत नव्हते असे खास म्हणता येणार नाही, पण ती तिकडे जाणून बुजून कानाडोळा करीत होती. असे होता होता मीरा 18 वर्षाची झाली. ती कितीही प्रतिकूल अशा परिस्थितीत वाढत असली तरी निसर्ग आपले बदलाचे कार्य कणाकणाने घडवीतच होता. ऊन प्रकाश नसलेल्या त्या अंधाऱ्या कोंदट जगातही तिच्या कृश शरीरावर यौवनाचा अस्पष्टसा मोहर फुलून आला. काही क्षण कोणाकोणाच्या जीवाला धुंद करीत व मग गळून गेला. केवळ आठवणीच्या रूपातच तो यौवनांचा फुलारा आता राहणार होता. आत्याबाईच्या मनात ती कल्पना केव्हा आली हे कोणाला समजले नाही, पण एके दिवशी स्वयंपाकघरात गुरुजी पूजा करीत असताना शिवरामच्या कानावर 2-4 प्रश्नोत्तरे आली. त्यावरून त्याला समजले की मीराचे लग्न आपल्या मुलाशी लावायचा आत्याबाईंचा विचार आहे. कोणताही गाजावाजा न होता कायदेशीरपणे मीराची सर्वच्या सर्व प्रॉपर्टी बळकावण्याचा हा विलक्षण उपाय त्यांनी शोधून काढला होता. मीराच्या कानी तिच्या भावी आयुष्याबद्दल रचले जाणारे हे बेद गेले होते का नाही
आणि गेले असतील तर तिला त्याबद्दल काय वाटले हे कोणालाच माहीत नव्हते. तिला खास विश्वासातली अशी एकही मैत्रीण राहिली नव्हती. वाडा सोडून 4 घटका मन मोकळे करायला जाण्यासारखं गावात कोणीही नव्हतं. तिचे हक्क तिला समजावून सांगणारेही कोणी नव्हते. उपाध्याय काय, सावकारांच्या अन्नाचे मिंधे. आते मामे भावंडात विवाह होऊ शकतो याला त्यांनी सोयीस्कर निर्णयाचा पुरावा काढला. बाबाच्याही कानावर हे गेले असले पाहिजे. शिवरामला एक सकाळ स्पष्टपणे आठवते. बाबा जेवायला बसला होता व नेहमीसारख्या आत्याबाई त्याच्याजवळ बसून हवं नको ते करत होत्या. मीरा कशासाठी तरी स्वयंपाकघरात आली व आत्याबाईंनी तिला मीठ का चटणी काहीतरी वाढायला सांगितले. बाबाच्या पानापुढे ती वाढायला वाकली असतानाच बाबाने एकदम तिचा हात धरला व तोंडातला घास तसाच ठेवून तो म्हणाला, मीराच्या हातातला सेट खळकन निसळला, माझी नवरी जमिनीवर आपटून फुटला. मूर्ख कुठला असे म्हणत तिने त्याच्या हातातला हात खसकन काढून घेतला व ती धापा टाकीत मागे सरली. तिचा चेहरा एकदम पांढरा फटक पडला होता. बाबा, आपल्या मुलावर आत्याबाई ओरडल्या. स्वयंपाकघरात नोकर माणसे वावरत होती याची जाणीव आत्याबाईंना होती. मग तूच नाही का आम्हाला सांगितलंस? लाडीक आवाजात बाबा आपल्या आईला म्हणाला. एक अर्धवट हुंदका देऊन मीरा घाईने निघून गेली. तेव्हापासून आत्याबाई बाबाचे पान माझघरात घेऊ लागल्या. पण त्यांनी मीराला 1-2दा वाढायला बोलावल्याचे शिवरामने ऐकले होते. कशालाही न जुमानता त्या महत्वाकांक्षी बाईने लग्नाचा घाट तर जुळवला खरा. गावात उलटसुलट चर्चा खूप झाली, पण प्रत्यक्ष त्यांच्यात पडून किंवा विरोध करून गळ्यात नसते त्रांगट अडकून घेण्याचा उद्योग कोण करणार? आत्याबाईंचा पोरगा बाबा, त्याची खरी लायकी सर्वांना माहीत होती. तरीही न जाणो कदाचित मीरालाही हे पसंत असेल अशी सारवासारव करून लोकांनी आपले मत आपल्याच मनात दाबले. या सर्व अवधीत शिवराम वाड्यातच कामाला होता. आधीच मीरा फार कमी वेळ खाली यायची. आता तर ती तिच्या खोलीबाहेर दिसणेही मुश्किल झाले होते. 1-2दा शिवरामला ती गच्चीवर एकटी उभी असलेली दिसली होती, पण तिचा मलूल उदासवाणात चेहरा पाहून त्याच्या मनात कीव दाटून आली होती. पण तो पडला नोकर माणूस, काय बोलणार? आणि आत्याबाईंच्या कानावर काही गेले तर त्याच्या पोटावरच पाय आला असता. शेवटी तो मनाशी चरफडला आणि मूग गिळून गप्प बसला. मीराच्या बावरलेल्या मनात काय विचार चालले होते हे कोण जाणणार? सुटकेचा तिने एक क्षीण प्रयत्न केला. दुपारच्या वेळी आत्याबाई झोपलेल्या आहेत असे पाहून ती हलकेच वाड्याच्या बाहेर पडली. पण तिचे दुर्दैव तिच्या वाटेत नेमके उभे राहिले. आत्याबाईचा वेडा मुलगा बाबा. ती वाड्याबाहेर पडायला आणि तो रस्त्याने घराकडे यायला एकच गाठ पडली होती. रस्त्यावर त्यावेळी कोणीच नव्हते. तेव्हा प्रत्यक्षात काय झाले ते कोणालाच कळले नाही. मीरा खूप मोठ्याने ओरडली व धावत धावत अडखळत अडखळत वाड्यात परत आली व तिच्या खोलीत जाऊन बसली. तिच्या मागोमाग माझी नवरी, माझी नवरी असे काहीतरी ओरडत बाबाही वाड्यात आला व मीराला शोधू लागला. सगळी माणसे जागी होऊन चौकात जमली. खूप गोंधळ झाला व शेवटी आत्याबाईंनी बाबाला कसे तरी शांत केले. आत्याबाईंचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. पण मीराने या प्रसंगाने विलक्षण धास्ती खाल्ली. तिला सपाटून ताप भरला. तिची प्रकृती इतकी खालावली की जण लाजेस्तव तरी आत्याबाईंना डॉक्टरांना घरात आणावं लागलं. शक्यतो तिच्याजवळ स्वतःच राहण्याचा प्रयत्न आत्याबाई करीत होत्या. पण शिवराम मीराच्या खोलीत दूध, कॉफी, ताक, रस असे काही ना काही देण्यासाठी शिवराम कितीतरी चक्रा मारायचा. मीरा नुसती भिंतीकडे तोंड करून चुपचाप पडलेली असायची. आत्याबाईंनी धूर्तपणा करून नेहमीच्या डॉक्टरांना बोलावले नव्हते. गावात नवीनच बदलून आलेला सरकारी डॉक्टर आता मीराला तपासायला घरी येत होता. त्याचे नाव आता शिवरामला आठवत नव्हते, पण तो तरणा-बांड होता, सुस्वभावी होता. मीराला दुखण्यातून बरे करण्यासाठी त्याने अपार श्रम घेतले. आयुष्याच्या कडेपर्यंत पोचून तेथे तिचा जीव लटपटत होता तेथून त्याने तिला माघारी आणले. मीराचा जीव त्याने वाचवला. सहानुभूतीसाठी आसुसलेली मीरा
तिला धीर देणारा, तिची सतत काळजी वाहणारा हा जवान डॉक्टर. कोणाला काही शंका यायच्या आतच त्या दोघांच्या सहानुभूतीचे रूपांतर प्रेमात झाले. काही दिवस मीराच्या गांजलेल्या जीवाला दिलासा मिळाला. तिच्या कोमेजलेल्या गालावर थोडीशी लाली आली, निस्तेज डोळ्यात थोडीशी चमक आली, दुर्मडलेल्या ओठावर एक अस्फुट असे हास्य आले. कावेबाज आत्याबाई, त्यांच्या नजरेतून हा प्रकार काही सुटला नाही. पण या प्रेमाच्या आशेवर, प्रेमाच्या आधाराने मीरा झटपट सुधारत होती हे त्या पाहत होत्या. आणि मीरा बरी होईपर्यंत त्या काहीही बोलल्या नाहीत. आणि एके दिवशी त्यांनी आपला डाव टाकला. मीराच्या खोलीत त्या, बाबा, डॉक्टर आणि मीरा एवढेच होते. मीरा एकदम किंचाळली. डॉक्टर व आत्याबाई यांचे आवाज चढलेले ऐकू आले. पोलीस, एकटी पाहून अतिप्रसंग, अब्रू नुकसानी, असे काहीतरी आत्याबाई बोलत होत्या. दगडासारख्या कठीण चेहऱ्यानं डॉक्टर घराबाहेर पडला आणि त्यानंतर मात्र तो परत कधीच वाड्यावर आला नाही. वादळात कोसळलेल्या वेलीसारखी मीरा एका दिवसात काळवंडली. शिवराम धरून सर्वजण निष्क्रियतेने होणारा प्रकार पाहत होते. डॉक्टरला अब्रूची, नोकरीची चाड होती. त्याला पोट होतं. दोष कोणी द्यायचा, कोणाला द्यायचा? मार्गशीर्षातला मुहूर्त हुकला होता. आत्याबाईंनी वैशाख ज्येष्ठात बाबाचे लग्न उरकण्याचा चंग बांधला. 10 जणांजवळ त्या बोलूनही दाखवायला लागल्या. मीरा हतबुद्ध होऊन आपले उधळणारे जीवन पाहत होती. पण हा वरवरचा भास होता. अधूनमधून शिवरामला मीराच्या डोळ्यात एक अनैसर्गिक चमक दिसली होती व त्याचा जीव शहारून गेला होता. पण तो काही बोलू शकला नाही व काही करूही शकला नाही. चैत्र संपला, वैशाख सुरू झाला. वाड्याला रंगरंगोटी सुरू झाली. लग्नाची तयारीही सुरू झाली. आणि एका सकाळी अचानक मीरा गडप झाली. खूप धावपळ झाली. गावातही शोधाशोध झाली व शेवटी प्रकरण पोलिसांच्या हाती द्यावे लागले. घरभर त्यांनी कसून शोध केला. मीराची खाण नाही, खून नाही, चिठ्ठी चपाटी नाही, काही लवलेससुद्धा सापडला नाही. तिचे सर्व कपडे होते तसेच होते. वाड्याबाहेरही ती कोणाला दिसली नव्हती. शेवटी नाईलाजाने सर्वांना त्या भयानक शक्यतेचाही विचार करावा लागला आणि विहिरीत एक पाणबुड्या उतरला. तो विहिरीत उतरला. तो येताना मीराचे शव घेऊनच बाहेर निघाला. शेवटी तिने हा मार्ग निवडला होता. मीरा संपली, पण वाड्याची हकीकत मात्र इथे संपली नाही.